गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आम्ही आलोत कोची केरलामध्ये आणि पाऊस बघा. आल्या आल्या पावसाने स्वागत केलेलं आहे. म्हणजे केरलामध्ये आम्ही जेव्हा स्टार्ट झालो ना तेव्हापासून पाऊस आहे कंटिन्युअस. आणि छोटा नाही मोठा पाऊस आहे. हे पॉइंट आहे बघायचं. पड़ा हाँ भैया अरे पढ़ पढ़ा, पढ़ पढ़ पढ़ा, पढ़ पढ़ा, पढ़ पढ़. हे आम्ही इथं पोर्ट कोचीवर आलो आहे आणि हे युनिक गोष्ट आहे. जसं आपल्याकडे नॉर्मल ट्रेन सेटच्या मेट्रोज आहेत ना तशा इथं शिपच्या मेट्रोज आहेत आणि हे मेट्रो स्टेशन आहे त्याच्यासाठीचं. आणि हे समोर जे आहे ते पोर्ट आहे. मोठ्या मोठ्या शिप्स डॉक झालेल्या आहेत आणि हे आहे यामध्ये बसून आपल्याला सी क्रॉस करायचं आहे. A few hours later. तर हा आज आमचा स्टे आहे हाऊस बोटमध्ये. आणि हे आलेपीचे बॅकवॉटर्स आहेत. भरपूर साऱ्या तुम्हाला बोट्स दिसत असतील. हे आहेत आणि ही आमची आहे. गुड वेदर. खूप जास्त ह्युमिड आहे. इधर फ्रिज नाही आहे ना. This is room 1. Gopu, come. What? No, not here. ही आमची रूम आहे आणि इकडं व्ह्यू विंडो. सी तशा भैया का ऊपर इकडे दोनच रूम आहेत का? अच्छा. ये अभी ये खाने का जगह है और ये सिर्फ और सिर्फ अपना है. हाँ नेक्स्ट अगर पानी में कूदना है तो इसको लो और जाओ. कुछ जाओ. कूद जाओ. नहीं इधर नहीं अभी उधर. अरे चल गया ना गाड़ी तो. टाइटैनिक अच्छा है मतलब पैसा वसूल. हाँ. वो जिसने कैंसिल किया ना उसका बहुत सुंदर था अच्छा. और सस्ता भी था. चला आमची बोट आता निघाली आहे. बोटच. आता आम्ही पण चालवणार आहे गाडी. गाडी चालवणार आहे बोट चालवणार आहे. बोटच गाडी आहे आमच्यासाठी. तीच चालवायची आहे. आता सनसेटला माझे फोटो छान येतील रे. डायनिंग एरिया सगळं. आणि हे बोट आमचीच म्हणजे आम्हीच रेंटवर केली आहे. खूप मोठ्या मोठ्या बोट्स पण आहेत. हे सनसेट होतोय. ची बोट मोठी आहे का आपल्याकडपेक्षा? तुझी काढू का फोटोज? आला समुद्र.
ते हाऊस बघा ना तिथे किती छान आहे हाऊस हो देखो बोट है शायद कौन सा ये वो बोटी है हाँ बोटी है ना नहीं नहीं उसके साइड वाला वो छोटा हाँ बोटी है मुझे लगा हाउस है अच्छी प्रॉपर्टी है हाँ बड़ी लग रही है क्योंकि लॉन वॉन बहुत मेंटेन करके रखा हुआ है। मैंने वो वुडन वाले का आया था वो काफी सस्ता था स्कूटी चाहिए था तो पता है क्या कर रहे हैं? हाँ नीचे जा रहे हैं वो जो चला रहे हैं ना बोल रहे हैं, मेरे को इधर बैठना है और वापस आ गया उनको बोला हमें भी चलाने दो हमें वापस जाना है फोटो वीडियो बनाते हुए बस गया अरे वो ओपनर चला वो ओपनर आप कैसे पियोगे ये ब्लॉगिंग पनीर पनीर चिली है वेज के लिए अच्छा वेज के लिए भेज हे सगळं व्हेज आहे भैया तुझंच आहे ठीक आहे चिकन मसाला चिकन खाओ भेंडी वाह, बघू इतना लोगों के लिए इतना सारा उनको लगा तुम्हारे जैसे सब होंगे राइस क्वांटिटी बहुत है मतलब फ्राई कराएंगे रात्रीचा व्ह्यू मस्त वाटेल रात्रीचा व्ह्यू पण आणि रात्रीचं जेवण जेवण पण मस्त आहे घाण असेल ती दळा गाडी मस्त आहे ना खायचं तिथं पाली हो जाणं मायनस हा, हा. तर आता आमचं हॅलो गाईस जेवण झालं माझं आता फिश खाल्लंय 2 खाल्लंस ना एक पापलेट खाल्लं एक पापलेट चिकन पनीर डाळ दाल राईस मस्त होतं गुड कॉम्बो भेंडी आणि आलू मिक्स होतं नॉर्थ इंडियामध्ये करतो हे बघा नाईट व्ह्यू आमच्या साईडला ही एक बोट आहे आणि इकडे एक आहे मस्त वाटतं मस्त आ? The next day. हा तर आम्ही आत्ता चेकआउट करत आहेत आमच्या हाऊस बोटमधनं आमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालेलं आहे तर आम्ही इथून पुढे जातो आहे वर्कलाला वर्कला इज अराउंड 3 तासाची ड्राईव्ह आहे वर्कला 120 किलोमीटर्स आहे तर आम्ही इथून ते कंप्लीट करून नाही तिथं जायचं ब्रेकफास्ट वगैरे झाला चेकआउट करू आणि तुम्हाला गाडीमध्ये दाखवू लंच ऑन द वे हे बोट दाखवतो चालत आता ही मोठी वाटतं 4 BHK सकाळी मस्त असं सनराईज होत होतं भारी वाटत आहे ना व्हिडिओ तुझ्याकडे घेतलेला बस चलो तर आम्ही आता आमच्या गाडीकडे वापस चाललो आहेत तर हे काय चर्च आहे इथे मेरी क्रिसमस चर्च इकडे सगळे हॉटेल्स आहेत ते बोटवर राहायचे हो गोव्यासारखंच फील यायलंय गोवा हाँ हाँ यही है घर कितना सुंदर है अंदर विला है बिजूज विला वो देखो हाँ ये भी इकडे पार्क करून गाड्या तिकडे बोटवर राहायला जायचं
आम्ही चेक इन केलं आहे आत्ता हॉटेलवर. इकडं रूम्स आहेत, तिकडं पूल वगैरे आहे. काय दे सगळ्या झाडाची जिथे दिसलं तिथे तोडून दे मला. ओ चामाओ चाम्याओ से हाय से हाय. तर आम्ही एका कॅफेला आलेलो आहेत. सी चल आलो आम्ही. आम्ही माईक विसरलो घरी. हा फक्त बॉक्स घेऊन आला. आहे वर्कला बीच. हाय टाईड असेल आता. तुम अपनी फोटोज खींचाओ, तुम खींचाओ पहले, मैं बैठा हूँ अंदर. तुम अपनी पॅराग्लायडिंग पण आहे. हे बघा एंट्री कुठून आहे माहित नाही. हो भारी वाटतंय. कॅफे आहे. धिस इज लाईफ. आम्ही तिकडे बसलो. दोन वाजता चेक इन आहे आमचं, म्हणून 1 तास इथं टाइमपास करायला आलो. जवळच आहे इथून हॉटेल. मी जाऊन आले खाली. रस्ता म्हणजे रोड नाही आहे, फक्त व्ह्यू आहे. व्ह्यू आहे, व्ह्यूच आहे फक्त. वॉक नाही करताय मला खाली नाही जाऊ शकत. नाही, खाली जायला दुसरीकडून रस्ता हां. आहे, इथून असेल. पण असं पूर्ण खायचं आहे खाली. हो ना, मग त्याला क्लिफ बीच म्हणतात. लंच झालंय. ब्रंच ब्रंच झालं आमचं. ब्रंच बहुतेक सगळे कॅफे इथं असेच आहेत. सरळ प्रॉपर्टी आहे जिथं आम्ही राहतोय. स्कायलार रिसॉर्ट. सी व्ह्यू आहे. इकडं रूम्स आहेत, खाली रिसेप्शन. वर्कलाचं एक क्लिफ व्ह्यू आहे जिथं आम्ही राहतोय. वर्कला बीच दुसऱ्या साईडला आहे. 2-3 ठिकाण आहेत इकडं फिरायचे. आता थोडं फ्रेश वगैरे होऊन मग जाऊ तिकडे. हे बघा पॅराग्लायडिंग. आय थिंक 2 लोक बसू शकतात त्याच्यामध्ये. बाकी सगळे गेलेत मध्ये. इकडं आलं की काय झाडांची व्हरायटी आणि फुलं. बापरे. चला तुम्हाला रूम टूर देते थोड्या वेळाने. रूम सी व्ह्यू नाही आहे पण. चला आम्ही चाललोय आता क्लिफ बीचवर. आमच्या रिसॉर्टच्या आतूनच एंट्री आहे त्याच्यासाठी. पूर्ण असं खाली खाई आहे.
हां खोल तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू छान आहे दाखवतो. पण रूम एवढी हा स्विमिंग पूल आहे. हे आमचे 2 माणसं आहेत. ये हमारी बड़ी भाभी, ये भाभी है, ये हमारे छोटे छोटे भैया है. बडे भैया ओए गोपलू गप्पू से से हाय. Here see in the camera and say hi. हीच कॅमेरा शाय अरे सो दिस इज द क्लिफ व्ह्यू. आम्ही आत्ता आमच्या प्रायव्हेट बीचवर जातो आहे रिसॉर्टच्या. तर ही पूर्ण क्लिफ आहे आणि इकडून स्टेअर्स आहेत. या स्टेअर्स आहेत. लेट्स गो. हे पूर्ण जंगल, हे पूर्ण जंगल आहे खाली. सो लेट्स गो. हे बघा आमचा मासा पळत पळत चाललाय. कोणता फळ आहे मासा? जलपरा आहे. तू जलपरा. खूप जास्त हाईट आहे बघा. नमस्कार मंडळी. आणि इकडे तू बघा माझ्याकडे आहे बघा. माझी हालत कशी आहे बघा. सध्याला पाणी खूप जास्त आहे बरं. बिलकुल येऊ नका वर खेळायला. नाही कळा. खूप जास्त हाईट आहे आणि कोणीच नाहीये बीचवर कोणीच. इसको गॉगल पहने का क्या? चलो बसो. एक मिनिट. आता ब्लॅक सँड बीचला आलो होतो आपण. काळ्या मातीचा बीच. ब्लॅक सँड बीच. काळ्या मातीचा बीच बघायला आलो आहे. काळी माती दुसरा आम्ही आलोत 1-2 बीचेस फिरत. बीचेस तर बीचेस टाईप नाही आहेत पण सो क्लिफ व्ह्यू पॉइंट. आणि हे आमचं हॉटेल आहे वरती. आणि आम्ही इकडून आलोत. तिकडं आहे पॅराग्लायडिंग. ते काय दिसतंय ना. आता स्विमिंग पूल मध्ये चाललो आम्ही. त्यात बाकीचे कारण इथे 6 वाजता सगळे बीचेस बंद होऊन जातात. त्याच्यामुळे इथे बसते थोडा वेळ. ते येतील बाकीचे सगळे. इकडं मार. ये ना म्हणले. गेलं बघा. गरम आहे. ब्लॉग मध्ये टाकायचं का तुला? आता मी डिनर करायला इथलंच आहे. जॉईंट टू टेबल म्हणून डिनर झालंय.
हॉटेलला पूर्ण लाईट्स आहेत. जेवण झालंय आता. बीच साईडला चाललो होतो आम्ही, म्हणजे वरून बघायला. काय दिसत असेल माहित नाही, बघू. अरे तिकडं नाही जाऊ शकत, इथूनच बघायला लागेल. आवाज येतो मस्त बीचचा. तिकडं लाईट दिसत आहेत, ते सगळ्या शिप्स आहेत, फिशिंग करतायत. खूप सारे आहेत, दिसत नसतील कॅमेऱ्यामध्ये. पाणी आता खूप वर. The next day. गुड मॉर्निंग. तर लास्ट डे आहे वर्कलामध्ये. सो आम्ही आज बँगलोरला वापस जातोय आम्ही. सो आता ब्रेकफास्ट करूया आणि निघूया लवकरच. किती वाजता? खूप वेळ लागणार जायला. 15 तास लागतील, 14-15 तास. चला भेटू तुम्हाला ब्रेकफास्ट केल्याच्या नंतर. हे बघा समुद्राच्या लाटा. म्हणजे आय थिंक मी सगळ्यात रफ सी पाहिलेला आहे माझ्या लाईफमध्ये आत्तापर्यंत. ह्याच्यापेक्षा जास्त रफ सी नाही पाहिला आहे. आणि पूर्ण फॉगी झालेलं आहे या साईडला पूर्ण. आम्ही काल गेलो होतो खाली, अर्धा तास खेळलो, परंतु त्याच्यानंतर निघून आलो कारण पाणी खूप जास्त ओढत होतं आतमध्ये. हे बघा तिथे शिप्सच्या लाईन पण आहेत, माईट बी दिसत नसतील, आहेत. हां हे बघा ह्या शिप्स. तर झाला आमचा टाईम इथलचा. आम्हाला चेकआउट करायचं आहे. जाऊन पॅकिंग करून गाडीमध्ये टाकायचं आहे ना सामान. गाडीमध्ये सामान टाकून चालले निघून जाऊ. चलायचं. प्रॉपर्टीचा प्रॉपर्टी पाहिली आहे का तुम्ही? पाहिली? ओके चला. बोल ना काहीतरी. आम्ही चाललोय वापस बँगलोरला आता. हे बघा जंगल किती मस्त आहे. हे रबरचं प्लांट आहेत. इथे एक छोटस नदी असल्यासारखे आहे. थांबलोत आम्ही आता. बदक पण आहेत.